मिळालाच पाहिजे। मात्रेला मात्रेला यशस्वी शिंदे ताईला यशस्वी शिंदे ताईला घरादाबांना फाशी घरादाबांना फाशी महिलांना संरक्षण महिलांना संरक्षण महिलांना संरक्षण छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। आज आपण नवीन पोचरी हनुमान मंदिर येथून सर्वपक्षीय व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय नेते मंडळी महिला बचत गट असतील यांच्या वतीनं निषेध मोर्चा अक्षता ताई म्हात्रे आणि यशस्वी शिंदे यांच्यावर जो अत्याचार झाला आहे आणि त्याच्या सरकार महाराष्ट्र संपूर्ण पेटून उठलेला आहे त्याच्या निषेधार्थ त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे आणि त्यासाठी आजचा हा निषेध मोर्चा या ठिकाणी आपण शिवाजी पुतळ्यावर आलेलो आहोत। आता ज्यांना काही या विषयात बोलायचं असेल सर्व जनसमुदाय आहे। आज आपल्या आया बहिणी आपल्या माता बहिणी इथे सुरक्षित नाही आहेत याच्यासाठी जो कायदा केला पाहिजे तो कडक केला पाहिजे आणि महिलांना संरक्षण हे घरापासून हे जनतेपर्यंत समाजापर्यंत हे झालंच पाहिजे। आज ही लाडकी बहीण आहे ही पहिले आपली सेफ आहे का नाही आहे या लाडक्या बहिणीसाठी आपल्याकडून कायदा होऊन त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे। फाशी म्हणजे फाशी म्हणता येणार नाही, महिलांची फसवणूक करून शी म्हणजे विरक्षेप हे त्यांचं झालंच पाहिजे। याच्यासारखं फाशी देण्यासारखं कारण हे त्यांच्याकडे परत आलंच नाही पाहिजे आणि ही भ्रूण हत्या निर्माण करण्यासाठी समाज हा त्यांना खेचला पाहिजे, समाजाने खेचून काढलं पाहिजे। कारण की आजची जी परिस्थिती आहे की आपली महिला ही सेफ नाही आहे याच्यासाठी होणारे जे कार्यक्रम आहेत जे आपण काही कार्यक्रम करतोय त्याच्यामध्ये महिलांचं ब्रेन वॉश मुलींचं ब्रेन वॉश हे झालं पाहिजे। सातत्याने महिलेनी आईनी मुलीशी संपर्क असा ठेवायचा आता मित्र मैत्रीण हे पाहिजे पण कुठपर्यंत त्याची समाज आईनी सुद्धा घातली पाहिजे। समाजामध्ये आपण वावरतो पण आपण किती सक्रिय महिलांना मुलींना पोलिसांशी संपर्क साधणं हे पण सहज झालं पाहिजे। होणारं कृत्य असेल ते सहजरित्या चालता येणाऱ्या जाणाऱ्या माणसांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे आपण। आणि आज ज्या शाळेमध्ये मुली शिकत आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे असे काही कार्यक्रम झाले पाहिजेत। आपण इतर कार्यक्रम राबवतोय पण त्याच्यासाठी महिला सेफ्टीसाठी असं काहीतरी कार्यक्रमाचं नियोजन करा का ती महिला सक्षम झाली पाहिजे, ती मुलगी सक्षम झाली पाहिजे। रात्रीच्या वेळी शिकतात येणाऱ्या ड्युटीवरला महिला आहेत शिवाय आपल्या एरियामध्ये सीसी कॅमेरे नाही आहेत ते सीसी कॅमेरे सर्वत्र हवेत कारण की जेणेकरून जी महिला सेफ आहे की नाही आहे या याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं। जर ती महिला गायब होते तर कुठेच महिला सुद्धा समजू शकतं। एवढंच नाही आपल्या एरियामध्ये सेफ्टी कॅमेरे बसवून द्या जेणेकरून महिलांना प्रवास करणं ड्युटीवर जाणाऱ्या महिला शाळेत शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी सेफ समाज व्हावा हीच विनंती आहे। सरकारने आपल्याला लाडकी बहीण योजना दिलेली आहे पण ही बहीण सुरक्षित आहे का हा प्रश्न मी जनतेला विचारते की ही बहीण सुरक्षित आहे का नाहीये। ही जी लोक आहेत या लोकांना ही नराधम लोक आहेत त्या लोकांना या ठिकाणी जिवंत जाळलं पाहिजे, सगळ्या लोकांच्या समोर जाळलं पाहिजे। ज्या क्रूरतेने या महिलांची हत्या करत आहेत त्या क्रूरतेने या लोकांना मारलं पाहिजे। पोलिसांच्या स्वाधीन आपण करतोय का तर कायदा आहे, कायदा काय करणार त्यांना फाशीची शिक्षा सुनावणार, फाशीची शिक्षा मिळणार का मिळालीच पाहिजे हे नराधम आहेत या नराधमांना जिवंत गाडलं पाहिजे, जिवंत जाळलं पाहिजे। त्यानंतर उरण येथे घडलेला यशस्वी शिंदेचा प्रकार ही घटना इतकी लांछनास्पद आहे महिला जातीला की आता या आताच्या परिस्थितीमध्ये महिला या सुरक्षित राहिलेल्या नाहीये। आज आम्ही हा जो मोर्चा केलेला आहे तो मोर्चा निषेधार्थ मोर्चा आहे जेणेकरून या ज्यांनी हे कृत्य केलेले आहे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी। आणि एक सरकारला हात जोडून विनंती करतो की जी आम्ही एक मुख्यमंत्र्याची बहीण म्हणून सांगते की या आम्हाला ते 1500 रुपये नको आहेत पण आमच्या महिलांना सगळ्या आमच्या मुली लेकीबालींना संरक्षण मिळावं ही सरकारला मी विनंती करते। त्या नराधमांचा निषेध करणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या छत्रछायाखाली या ठिकाणी हा निषेध मोर्चा आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। काय चाललं या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवल्या मुलींच्या वरती अत्याचार होतोय आणि आपण मात्र बघायची भूमिका घेतो। दोन्ही बाजूनी चालला पाहिजे। एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगताय लाडकी बहीण पण त्या लाडकी बहिणीची अवस्था दिवसा ढवल्या रस्त्यावरती तिची आबरू लुटली जाते। अरे त्याच्याकडे बघा बाबा आपली सुद्धा एक जबाबदारी आहे। आपण सुद्धा जबाबदारीने
आपल्या मुलीबालींना चांगल्या पद्धतीचा संस्कार विचार आणि आचार तिच्या मनावरती बिंबवला पाहिजे. का अशा परिस्थिती घडतात? टोकड्याला घालून एखादी जर भाषण बोलला पाहिजे, आपल्या मुलीला शर्ट आणि टी शर्ट लोकांच्या नजरा फिरणार. छत्रपती महाराजांचा हा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र. पण अशा नराधमाना त्यांची एवढी मजल काय गेली तर त्याला कारणीभूत आपण आहोत. हे आपल्यामध्ये आपण बदल घडून आणला पाहिजे. एखाद्या मुलीवरती जर अत्याचार होत असेल तर बघायची भूमिका फक्त फोटो काढले जातात. एखादा ऍक्सिडेंट जर झाला, एखादी वाईट घटना घडली तर आपल्यावरती आपण फक्त त्याचा फोटो काढतो, त्याची फोटो शूटिंग, पण त्याच्या मदतीला पण धावायला जात नाही. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं आपल्याला? साधू संतांची विचारधारा काय? संस्कार कुठे नेला जातात? काय बाजारामध्ये, कुठल्या मध्ये? आणि ज्या ठिकाणी साधू संतांची विचारधारा चालले तिथं पोराबालांना आपण पाठवत नाही का? आणि नाही तिथं मात्र रात्रीचे 2-2, 3-3 वाजता आपण आपल्या मुलीबालींना फॅन्सी ड्रेस घालून त्यांना पाठवतो. आणि काही अर्थाने जबाबदार आपण आहोत. पण अशा नराधमांना फाशी झाली नुसतं बोलून चालणार नाही. तर या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असणाऱ्या या प्रतिनिधी या लोकांना आपण सांगितलं पाहिजे, जा विचारलं पाहिजे असं का चाललंय. एकीकडे योजनेचा भरमसाठ भडीमार करता, अरे दुसरीकडे दिवसा ढवल्या आपल्या पोरीवाल्यांची अब्रू लुटली जाते. हे थांबला पाहिजे. आज जर थांबला नाही तर भविष्य अतिशय नाजूक आहे. आज मला ही लाज वाटते, एवढा मोठ्या आया म्हणजे अब्रू लुटली जाते, त्यांच्या इज्जती आणि आपण का येत नाही? त्याच्या आया बहिणी नाहीत, त्याच्या अंगातला रक्त सलसलत नाही. हे का असं? त्याला कारणीभूत आपण, आपली व्यवस्था, आपली नीतिमत्ता कारणीभूत आहे. आणि म्हणून एवढंच सांगेल, त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. कुठल्याही जातीविरोधामध्ये नाहीये, पक्षविरोधामध्ये नाहीये. त्याला खत पाणी घालणं पक्षाचे, त्या पक्षाचे पुढारी आहेत. कधी आपण बारकावं शोधलं? त्याला खत पाणी घालतोय कोण? त्यांना सोडतोय कोण? अरे सर जर थोडस जर कुठे शिवीगाली झाली घेऊन एवढ्या मोठ्या तरी किती तरी बाहेर हजारो कोटीचा भ्रष्टाचार अगदी सुका. आणि आम्ही थोडस झाला तर आम्हाला कुठ्याचा मार अधिक मारीत नसत का? शासन पण त्याला कारणीभूत आपण आहोत. आपण ठरवलं पाहिजे ह्याच्या पुढची सत्ता कुणाला जबाबदार असणारा सर्वसामान्य झालं रे. संपत्ती घेऊन तिचा लग्न झालं की पालकमंत्री तिला काय करते पोरांच्या काळा. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, हे सांगतो हे कळला पाहिजे. आणि म्हणून एवढंच सांगेन, माझा निषेध मी स्वतःहून निषेध करतो, अख्या समाजाच्या वतीने निषेध करतो. आणि सगळ्या पब्लिकने हा विचार करा, आपल्या भावा बहिणीने विचार करा की आपण कसा समोर जाऊ. एवढं. आणि आज जर तुम्ही सावध झालं नाही ना तर भविष्य तुमच्यासाठी काल भविष्यामध्ये अंधार आहेत. आपली रात्रीचा सोडा, आपली बहीण बायको दिवसा सुद्धा जाऊ शकत नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. सामाजिक संस्थेतील सर्व मंडळी आज इथे आपण राहिलेलो आहोत. इथं कुठली जात धर्म कुठलाही पक्ष या हेतूने आपण कोणीही आलेला नाहीये. आज अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे या मुलींवर जो अत्याचार झाला आणि त्यांची जी क्रूर अशी जी हत्या केलेली आहे त्याचा आपण तिथं करण्यासाठी जमलेलो आहोत. विचित्र अशी घटना घडलेली आणि ही कोणाच्याही बाबतीत घडू शकते. आज त्यांच्याच बाबतीत घडते अशी नाही, आपण कोणाच्याही बाबतीत घडले. त्या अशा वेळी जर सगळ्यांनी एकत्र आला तर या समाजाला काहीही अर्थ राहणार नाहीये. अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेला जो अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ आपण इथे काढलेलं आहे. मित्रांनो, ही जी वृत्ती आहे या धर्म काही नसतो, ही विकृती आहे. या विकृतीला ठेचून काढलं पाहिजे. खरं तर या गोष्टीला जबाबदार आपण म्हणतो शासन प्रशासन नाहीये, पण त्यांची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कुठेतरी कोलमडलेली आहे पूर्णपणे. म्हणून तर ह्या अशा नराधमांची इच्छा होते आणि ते बिनधास्त कुठे मंदिरासारख्या ठिकाणी अत्याचार होत आहे. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण आहोत चाललं कुणीकडं, ज्या ठिकाणी संस्कार आपल्याला शिकवले जातात त्या ठिकाणी आपली महिला सुरू नाहीये. या गोष्टी प्रत्येकाला कळलं पाहिजे नक्की हे होत काय चाललेलं आहे. आणि मगाशी जे बोलले यांना कोणतरी पाठीशी घालते, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या गोष्टी घडत नाही आहेत. जोपर्यंत कायदे आपल्याकडे आहेत तर त्या कायद्याची अंमलबजावणी त्या पद्धतीनं होत नाहीये. कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण का तेवढ्या पलवाट आहेत. पलवाटाच्या माध्यमातून वकील वगैरे करून त्या आरोपींना सुरक्षित त्यातून बाहेर काढलं जातं.
काही ठिकाणी आरोपी सुटल्यानंतर त्यांची बँडबाजा घेऊन त्याची मिरवणूक काढली जाते। या पद्धतीचा जर आपला असेल संस्कृती असेल तर आपल्या महिला भगिनी कशा सुरक्षित राहतील याचा पण विचार झाला पाहिजे। या काही गोष्टी आहेत, या गोष्टी नाही आहेत, या अतिशय खूप गंभीर गोष्टी आहेत। ते आपली जबाबदारी ओळखा। 100% शासन जबाबदार नाही, याला 50% आपण जबाबदार आहोत, 50% शासन पण जबाबदार आहे। शासनाने या गोष्टीकडं 100% दुर्लक्ष केलेलं आहे। किती महिला आपल्या महाराष्ट्रातून, पुण्यातून, इतर शहरातून बेपत्ता झालेले आहेत, गायब झालेले आहेत, त्यांची नोंद आहे का त्यांच्याकडं? अजिबात नाही। त्याच्यावर एकदा सुद्धा चर्चासत्र होत नाहीये। मग या महिला जातात पुढं, त्यांची सुद्धा कधीही याची चर्चा होत नाहीये। ऍक्च्युली या गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे। या गोष्टीची चर्चा होईल तेव्हाच कळेल। आपल्याकडे एक दुसरी घटना होते मित्रांनो, मोठ्या मोठ्या शहरामध्ये आज पुण्यासारख्या ठिकाणी 50,000 महिला बेपत्ता आहेत। कोण जबाबदार या गोष्टीला? प्रशासन जबाबदार आहे 100% या गोष्टीला। याची वाच्यता करत नाही आहेत ते अजिबात। कारण ही गोष्ट एवढी गंभीर आहे, आपण त्याला दुर्लक्ष करतो। छोट्या छोट्या फुलपापांना आपण बली पडतो। लक्षात घ्या, या निमित्तानं जे जमले ते सर्वपक्षीय निषेध मोर्चाला जमले होते, त्याच्या सर्वांच्या वतीनं मी या निषेध मोर्चाचं या नराधामांना कडेकोट फाशी झाली पाहिजे लवकरात लवकर। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालला गेला पाहिजे। जेवढ्या फास्टमध्ये तुमच्या संसदेतल्या किंवा विधान भवनात एक अमानुष अत्याचार करून एक नराधामाने निघून हत्या करण्यात त्याची केली। आणि तसेच नवी मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी नवी मुंबईमधील अक्षता म्हात्रे यांच्यावर पण म्हणजे जे ठिकाण, पवित्र ठिकाण, ज्या ठिकाणामध्ये आपण देवानंतर ज्या पुजाऱ्यांना अक्षता म्हात्रे या ताईवर अत्याचार करून त्यांची हत्या केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ या नराधामांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण सर्व रासायनिक परिसरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, आपल्या महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी एकत्र जमलोय। पण हे खेदाची गोष्ट आपल्याला वाईट वाटतंय आज का एवढी मोठी रसायने आपली आज कमीत कमी 1 लाख लोकसंख्या असणारी आपली रसायनी, पण आपण इथं एवढ्या छोट्या संख्येने जमलेलो आहे। तर रोजचे दिसणारे आपले सगळे आहेत तेच आपले इथे जमले, ही आपल्याला कुठेतरी लाजीरवाणी गोष्ट आहे। आपली गोष्ट चुकते कुठं? एखाद्या मुलीच्यावर अत्याचार होत असेल, एखाद्या मुलीच्यावर तिचे मिरवणूक होत असेल तर आपण बघतो आपल्याला काय करायचं। ही पहिली भावना आपण राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्तो आपल्यापासून ही बदलली पाहिजे। एखाद्यावर काही गोष्टी आपल्या समजल्या असतील तर पक्ष मतभेद सगळे बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एवढी वाईट परिस्थिती चालली आहे। आज पुण्यासारख्या शहरामध्ये ड्रग्ज संपूर्ण, आपण काही व्हिडिओज बघितले आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगले साईबाब देशातल्या कानाकोपऱ्यातून पुणे ही शिक्षणाचा माहेरघर म्हणून ओळखला जातो। त्या साईबाब त्यांना शिक्षणासाठी पाठवतात, पण आपले विद्यार्थी संगतीच्या हे करून किंवा त्यांना संगत लावून त्यांना या वाम मार्गाला लावलं जातं। ही सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे। आणि आपल्या सर्व महिला भगिनी आहेत, आपण स्वतः आई वडील आहात, स्वतः आपण या गोष्टीची सुरुवात आजूबाजू समाजामध्ये काम करत असताना आपण पण लक्ष ठेवलं पाहिजे। आपण असं म्हणाय मला काय करायचंय त्यांचं होते त्या असं नाही, काही गोष्टी दिला पाहिजे पर्यंत त्या गोष्टी पोहोचत, काही बर्डनमध्ये असतात त्या पोलिसांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीत, त्यामुळे अशा घटना होत असतात। आता ही घटना घडलेली खूप दुर्दैवी घटना आहे। याच्या पुढे कुठल्या महिलेवर किंवा तरुणीवर अशी घटना घडू नये आणि या नराधामांना जास्तीत जास्त कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी आपण विभागाच्या वतीनं शासनाकडे मागणी करत आहोत। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे द्यायला पाहिजे आणि अशी फाशी द्यायला नाही पाहिजे की भर चौकामध्ये त्यांना उभे करून त्यांना फाशी, सर्वांच्या समोर फाशी द्यायला पाहिजे की जेणेकरून परत अशी घटना व्हायला नाही पाहिजे। या वतीने मी त्यांना पहिले भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। सांगायचा मुद्दा का पूर्ण मानवी म्हणजे माणसाच्या अंगाला काही रस्ता झालेली, म्हणजे विचारी किती माणूस भावनिक म्हणजे आपण झालेलो, कारण आपल्या मनात ही माणसं आपल्याला भेटली पाहिजे, आपण यांचं काहीतरी वाईट केलं पाहिजे, कारण ही गोष्ट आपल्या परिसर पुढे घडू नये। पूर्वी पुणे, मुंबई अशा ठिकाणी गोष्टी होतात, पण आज उरण मतदारसंघ आपला विधानसभेचा आहे। आज ह्या ग्रामीण भागात जवळमध्ये आपल्याला भाग झालेला आहे,
उद्या आपला रसायनिक परिसर मोकळा हा सुद्धा परिसर आहे. इथे 50% स्थानिक आहेत, 50% बाहेरची लोक सुद्धा आहेत. पोलीस प्रशासन नेहमी सहकार्य करतं. मी या वतीने सर्वांच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती करतो की भविष्यात तुमची जी सुरक्षा असेल ती तुम्ही कडेवट करा. तसंच अनेक प्रकारांनी विषय सांगितला कॉलेजचा, तर कॉलेजवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. आणि असा प्रकार जर कुठं होत असेल तर आपण आपली लोक बोलतात त्याचा ऍक्सिडेंट झाला आम्ही काय जायचं, असं करू नका. जो तो त्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात किंवा वैयक्तिक जीवनात फक्त पैसा कसा कमवता येईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याला कोणाची घेणं देणं नसतं. मी आतापर्यंत एवढ्या गोष्टी बघत आलोय का फक्त हा तो पडला तर आपण काय जायचं, कोणतरी उचलेल ही भूमिका आपण का घेतो बाकीची, यामध्ये आपण सुद्धा उतरलं पाहिजे. आज अक्षताई म्हात्रे, यशस्वी शिंदे या कोणीतरी बहीण आहे, कोणीतरी मुलगी आहे. उद्या प्रसंग आपल्या रस्त्यामध्ये शकतो, आपल्या घरात येऊ शकतो. त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. काल सुद्धा दलाचा इथे मोर्चा आला, त्यामध्ये महाराजांनी एक सांगितलं काय ज्या आपल्या महिला आहेत म्हणजे आपल्या ज्या आहेत बहिणी आहेत त्यांनी मुली आपल्या आहेत कुठे, घरातल्या सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. वडिलांनी घेतली पाहिजे, मुलींनी घेतली पाहिजे की आपली मुलगी आहे कुठे, मुलगा आहे करतोय काय, याची जाणीव सर्वांना झाली पाहिजे. जोपर्यंत आपण घरातून सुरुवात करत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. आपण बोलू का हा तो त्यांचं झालं आपण काय करा, असं नाही करून जमणार. त्यामुळे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन सर्वांच्या वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. आज आपला रासायनिक परिसर संपूर्ण ताकदीने ते एक व्हायला पाहिजे होता, पण असं झालं नाही. मोठी खंत आहे. आज सर्वांनी प्रत्येकानं मत व्यक्त केलं. प्रत्येक महिलांना सुद्धा वाटतंय का अशी जी घटना झाली अशा नाराजांना फाशी नाही तर तडफडत मारलं पाहिजे अशी घटना केली त्यांनी. आणि प्रत्येक मुलीच्या किंवा महिलेच्या मनामध्ये आता भीती येईल की आपण बाहेर जायचं कसं, कारण सांगितलं की आपल्या त्यांची कोण त्यांनी सुद्धा सुरक्षा घेतली. प्रश्न पुन्हा करतो सीसीटीव्ही असतील संपाच्या जिथे रामगंड असतील आपला परिसर जेवढा सुरक्षित करता येईल तेवढा सुरक्षित करा. आणि महिलांना जेवढा पूर्ण न्याय देता येईल त्या न्याय दिला पाहिजे आणि महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. आणि यापुढे अशी घटना आपल्या परिसरात कुठे झाली पाहिजे, कारण परदेशी लोक आपले सुद्धा इथे भरपूर प्रमाणात, पण त्यातला कुठला कोण पार्क आहे आपण ओळखायला पाहिजे. प्रथम तुम्ही कुठला भाडेकरू घेता रूमला त्याची सर्व माहिती आपल्याकडे पाहिजे. हा कुठे काय आला आपण म्हणतो भाडेकरू भेटतो, असं करू नका. शेवटी प्रत्येकाच्या रूम आहेत, माझ्या सुद्धा आहेत, आपण विचार करताय. पण यापुढे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, कारण हा पुढे प्रकार घडला नाही पाहिजे. कारण आपला परिसर ज्या परिसर जर समजा असं तर काय होत असेल तर आपण करतोय काय, आपला पूर्ण परिसर चांगला गोडी गुलाबीने परिसर याची घटना घडायची. एकदम आणि यशस्वी शिंदेच्या नाराज जनते केलं त्यांना खरंच केली पाहिजे. या समाज पूर्ण पेटून उठेल आणि यापुढे जर अशी घटना घडेल त्याला समाज जबाबदार राहणार नाही तर राहील तर पोलीस आणि प्रशासन जबाबदार राहील. कारण तुम्ही करता काय. तर मी सगळ्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा ताईंना दोन्ही भावना श्रद्धांजली जातो. पुन्हा 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. विषयी आम्हाला धाक आहे, धाक नव्हे तर आम्हाला आदर पण आहे. पण आम्हाला ते वकील पोलीस आम्हाला दिसले पाहिजेत पेट्रोलिंग करताना. भले मोटरसायकलवर का ना बाबा, गावात मोटरसायकल आली पोलीस आले, बापू आमच्या समज द्यायला तरी बाबा पोलीस का आले हा धाक असतो. आणि तेवढाच आम्हाला आदर पण असतो. तर असे पोलीस मित्र आम्हाला हे आपल्या परिसरात पेट्रोलिंग करताना दिसले पाहिजेत. कधीतरी वरिष्ठ पण गाडी दिसली पाहिजे. त्या आता तर सध्या तरी असं घडत नाही. याच्यापूर्वी असं होतं रसायनीमध्ये. मला वाटतं सुरेश यादव साहेब असताना की रात्री दिवसा बाईकवरून पोलीस यायचे, विसल वाजवायचे, त्याच्यानंतर इन्चार्ज पण यायचे. तर असं हे आपण चालू करा. आम्हाला फक्त सध्या तरी रसायनिक परिसरात रस्त्यावर फक्त आम्हाला ट्रॅफिकवाले दिसतात. बिचारे त्यांना टार्गेट दिलेलं असतं, गाड्यांचे ट्रॅफिक बघतात. परंतु आपले पोलीस बंधू आपल्याकडे आम्हाला माहिती आहे आपली लोकसंख्या जास्त आहे. आपण तशी मागणी करूया शासनाकडे. आपल्याला लोक कमी असते तर आपले पोलीस लोकसंख्या कर्मचारी वाढले पाहिजेत. जे आहेत त्याच्यात आम्ही जनताही आपल्याला सहकार्य करेल सगळं. आणि आपण जनतेनेही जागृत राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, कोणती महिलेवर कोण अत्याचार करतोय का, कोण सासू अत्याचार करतोय का, नवरा करतोय, कोण विकृत नजरेचा माणूस विकृत नजरेने बघतोय का, हे सर्व महिलांनी बघायला पाहिजे. महिला आज आपण घाटपाट्याला आपण 4 कॅमेरे पोलीस नव्याने, त्याचबरोबर आपण मोपाड्याला परत सेटअप करतो. परत आपण मोपाड्याला पॉर्टरला ठीक आहे ना. आपण आहे ना आता चालू आपण एक टप्प्याने एक सगळे